देशातील सगळ्यात मोठी विमान कंपनी म्हणजे इंडिगो. दररोज हजारो नाही तर लाखो प्रवासी इंडिगोच्या हवाई मार्गाने देश विदेशात प्रवास करत असतात. परंतु मागच्या 4 दिवसापासून देशातील विमानतळांवर गोंधळ उडालेला आहे. इंडिगोच्या 1300हून अधिक फ्लाईट रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर सारख्या मोठमोठ्या ठिकाणी प्रवासी 24 तासाहून अधिक वेट करून देखील त्यांचा प्रवास झालेला नाहीये. काही विमानतळांवरती कर्मचारीवर प्रवाशांमध्ये बाचाबाच झाली, तर काही विमानतळांवरती प्रवाशांनी गरबाई खेळण्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. या सगळ्या गैरसोयीचे कारण ठरले आहे ते म्हणजे सरकार आणि सरकारने घालून दिलेले नवीन नियम. या नवीन नियमांमुळे सर्व गैरसोयी झालेल्या आहेत. परंतु इंडिगो मध्ये झालेल्या गैरसोयीमुळे सरकारने सध्या हे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. नक्की काय घडलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा. डीजीसीए म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. डीजीसीए चे नवीन नियमात पायलट आणि क्रू मेंबरच्या ड्युटी टाइमात बदल करण्यात आले. पायलटच्या सुट्ट्या तसेच रात्रीची ड्युटी टाइमामध्ये बदल करण्यात आले. बदल करण्याचे कारण म्हणजे पायलटला पुरेशी विश्रांती मिळावी. डीजीसीए चे 1 नोव्हेंबर पासून नवीन नियम आले आणि इंडिगोचे सगळे वेळापत्रक कोलमडले. पायलटने टाइम संपल्यावर उड्डाण करण्यास नकारही दिला. या सर्वाचे परिणाम म्हणजे इंडिगोच्या नोव्हेंबर महिन्यातच 1200हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु डिसेंबरच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये 1300हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणजे अनेक विमानतळावर मारामारी देखील झालेली आहे. शेवटी डीजीसीएने नवीन नोटिफिकेशन जारी केले आणि तात्पुरते नवीन शिथिल करण्यात आले. सरकारने इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांना 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सवलत दिली आहे. या 2 महिन्यात एअरलाईन कंपन्यांना त्यांचे प्रॉपर वेळापत्रक सेट करायचे आहे. आता वीकली सुट्टी सोडून इतर कोणती सुट्टी देण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. याच नियमांमुळे पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये कमतरता भासू लागली होती, असा इंडिगोने दावा केला होता. हा नियम काय होता ते आपण पाहूया. समजा एका पायलटने सोमवार ते गुरुवार असे काम केले आणि त्याला शुक्रवार आणि शनिवार सुट्टी हवी आणि समजा ती सुट्टी मंजूर झाली, तर 1 नोव्हेंबर पासून लागू झालेल्या नियमानुसार पायलटला त्याची ही संपूर्ण सुट्टी झाल्यानंतर देखील पायलटला त्याच्या आठवड्याची सुट्टी वेगळी द्यावी लागणार होती. म्हणजे पायलटला रविवार आणि सोमवार सुट्टीवर येणे बंद करणं नसेल. त्यामुळे इंडिगोचे संपूर्ण वेळापत्रक बिघडले होते. त्यात रात्रीचे फक्त 2च उड्डाणे करता येतील हा नियम शिथिल करून 6 उड्डाणे करण्याचा नियम इंडिगोसाठी लागू ठेवण्यात आलाय. सरकारने नियमामध्ये तात्पुरती शिथिलता आणल्यामुळे सरकार इंडिगो पुढे झुकले असे आता बोलण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे इंडिगोचे दिवसाला 2,500 ते 3,000 उड्डाणे असतात. यामध्ये एअरलाईन कंपन्यांमध्ये इंडिगोचा 60%हून अधिक वाटा आहे. यामुळे इंडिगो ही मोनोपॉली कंपनी आहे असे मानले जाते. आता 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत इंडिगोसह सर्व विमान कंपन्यांना नवीन नियमानुसार त्यांचे वेळापत्रक सेट करावे लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटते? इंडिगो त्यांचे वेळापत्रक प्रॉपर सेट करेल की सरकारला पुन्हा नियमामध्ये शिथिलता आणावी लागेल? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.